योगदान आहे. त्यांनी अनेक जे त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून का म्हटलं जातं, कारण त्यांनी जे समाजामध्ये दुर्बल घटक आहे, जे बहुजन जे असं वंचित आहे, जे असं गैर जमातले आहे, त्यांना प्रथमतः त्यांनी अगोदर त्यांची जी संस्था होती कोल्हापूरमध्ये, त्या कोल्हापूरमध्ये त्यांना प्रथमतः त्यांनी प्रधानमंत्री आंदोलन केलं. त्याला खरोखर शिक्षणाची आवड आहे आणि खरोखर त्यांच्याकडे आर्थिक मदत असेल किंवा त्यांच्याकडे काही पैसे नसतील, त्यांना अगोदर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना संस्थेमध्ये घेतलं आणि तेव्हापासून त्यांच्या या दृष्टिकोनाचा विचार करण्यासाठी या आरक्षण घेतलं. आणि शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आटापगड गांधीला लोकांना एकत्र घेऊन स्वातंत्र्य निर्माण केला आणि त्यांनी राजकीय कामगिरी बजावली. आणि जे छत्रपती शाहू महाराज होते त्यांनी सामाजिक क्रांती केली आणि त्यांनी जे निर्णय घेतला होता त्या कोल्हापूर संस्थेमध्ये, ते सर्वांना समान हक्क मिळणे, ते संविधान निर्मितीपूर्वी त्यांनी सर्वांना समान हक्क दिले. तिथल्या ज्या व्यवस्थाचे कायदे केले त्यांनी, जे सती प्रथा जी होती, सती प्रथा म्हणजे काय की पहिले जे विधवा एखादा पुरुष त्या ठिकाणी अंगास करायला गेला किंवा त्यांना काहीतरी दुर्घटना झाली किंवा ते मेला, तर मग अशी प्रथा होती की बाबा पती मेल्यानंतर त्या पत्नीला सुद्धा सती जाण्याची प्रथा असायची. मग सती जाणे म्हणजे कसं, त्या ठिकाणी प्रेत आलं तिचा पतीचं आणि आलेलं कोणी वीर सांगेल करणं आणि त्या ठिकाणी तिला जिवंतपणे त्या आगीमध्ये लोटण्याचं काम जे समाजामध्ये जे लोक अंधश्रद्धा तर बाळगत होते. मग तिला आता विचार करावा लागतो, समजा आपल्याला एका बायाला किंवा काय डोकी लागला तर आपल्याला या ठिकाणी किती त्रास होतोय, पण त्या ठिकाणी अक्षरशः त्या जिवंत महिलेला त्या सत्यासाठी त्या ज्वलंत अग्नीने टाकायचं म्हटलं की आवडण्याची गोष्ट आहे. पण ही कुठेतरी बाप त्यांच्या मनामध्ये असं म्हणजे असं निभवत होती. जी सती प्रथा काय ना ते राजा मोहन रॉय यांनी बंद केला आणि पुन्हा लोक त्याच प्रकारे अंधश्रद्धेने बळी पडून पुन्हा ती सुरुवात करू लागली. पण राजश्री शाहू महाराजांनी ते बंद करण्याचं काम पुन्हा केलं आणि विदर्भ पुनर्निर्वाह म्हणजे ज्या महिला होत्या तर ते नवरा हे पती होता, ते समजा वाढल्यानंतर त्यांना अशी प्रथा जमते की तुम्ही आता लग्न करायचं नाही, तुम्ही आता असं राहायचं. मग त्यांनी तर ती कायद्याची होता त्यांनी बंद केला आणि खरोखरच त्यांचं कार्य खूप महान आहे. कारण जेव्हा आपण त्यांचे जे आपण आदर्श त्याच्यामध्ये आपल्याला आदर्श बनवण्यासाठी खूप काय पुरुष महान. कारण जागतिक आपण अमेरिका बघितला असेल, त्या ठिकाणी अमेरिकामध्ये त्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणजे त्यांना मोटिवेशन देण्यासाठी कोणी असे नाही. पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तरुण पिढी एवढी भाग्यवान आहे की आपल्याला प्रेरणा देण्यासाठी त्यांचा आदर्श घेण्यासाठी जे थोर पुरुष वीर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, तर हे आपल्या महाराष्ट्राच्या जबाबदारी पुढच्या काळामध्ये या थोर पुरुषांनी केले, वीर पुरुषांनी केले, या महामानवांनी केले, ते पुढे चालवण्याची जबाबदारी इथे पुढे आपल्या काळात आपल्या करत आहे. कारण त्यांनी जे केलं ते पुढे जर ठेवलं तर आपला भारत हा महासत्तेच्या वाट्यावरती वेगाने मार्गावर शकेल. नाहीतर आपण जर आर्थिक सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असेल, आजच्या संदर्भात या थोर पुरुषांनी वीर पुरुषांनी महामानवाने जाती प्रथाची अगोदर बंद केली, तर ते आता पुन्हा या लोक जे असतील ते काम करते. पण आपण खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण जर शिकलो काहीतरी केलं आपल्याला कळते की आपला मार्ग जे आपण निवडला ती योग्य आहे का अयोग्य आहे, त्या मार्गावर आपण तितकं चालणे योग्य आहे. म्हणजे
आपल्या शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कळते किती आनंद होत आहे, किती लोक आपल्याला लाभ देण्याचं काम करतात, जाती तिथे भरकवण्याचं काम करतात. पण आपण जर शिक्षण जर घेतलं तर आपल्याला कळते आणि आपण संघटित व्हा. प्रत्येक गोष्टीला एकत्रित राहा. सगळ्या गोष्टी अभ्यासासंदर्भात असतील, इतर गोष्टी संदर्भात असतील ते घेतात. तर त्याच्यामुळं आपण जर शिक्षण घेणं फार गरजेचं आहे आजच्या काळाला. त्या सगळ्या गोष्टीचा प्रयोग करून आणि दादा बोलतो, ऐकत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.